समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 55 लाखांच्या अवैध डिझेलसह टँकर जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने समृद्धी महामार्गावर एक मोठी कारवाई करत अवैधरित्या डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त केला आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना प्राप्त माहितीनुसार एका टँकरमधून बेकायदेशीरपणे डिझेलची वाहतूक केली जात होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 520 जवळ सापळा रचला आणि टँकर ताब्यात घेतला. या टँकरमध्ये तब्बल 34,000 लिटर अवैध डिझेल आढळले असून त्याची किंमत 30,87,840 रुपये इतकी आहे. 25 लाख रुपये किमतीच्या टँकरसह पोलिसांनी एकूण 55,87,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात समोर आलेली बाब म्हणजे डिझेल गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील खाणीमध्ये विक्रीसाठी नेले जात होते. पोलिसांनी चालक महादेव डांगे याला अटक केली असून त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. कोणताही परवाना किंवा सुरक्षिततेचे नियम न पाळता ही धोकादायक वाहतूक केली जात होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. ट्रान्सपोर्टरला मला दुसरं काही माहिती नाही. या मग या चल. एक सेकंद सर. याच्यामध्ये कसा माल भरला? पहिलं पेट्रोल पंपावर किती भरला? पहिल्या पेट्रोल पंपावर 14 केल, दुसरा 6 केल, तिसरा 14 केल, बरं एकत्रित 34 केल. एकत्रित पूर्ण 14 28 34 झाले आणि ते 6 बरोबर ना? नाही, सगळे मिळून 34 केल. 6 सगळे मिळून 34. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.